नमस्कार मंडळींनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि आता सगळी तयारी करून लीगल परमिशन घेऊन अर्जुन हा पोलिसांसोबत ज्या वेळेस आता आश्रमात जातो त्याच वेळेस आता अर्जुन आणि सायलीचे बोलणे चोरून ऐकत अर्जुन सायलीचा पाठलाग करत सायली आणि अर्जुनच्या पाठीमागे प्रिया आता कशी आश्रमात येते आणि महिपतने सांगितल्याप्रमाणे अर्जुनचं काय चाललंय ही खबरबात काढण्यासाठी प्रिया आता आश्रमात आल्यानंतर प्रियाला आता भयानक अवस्थेत रंगेहात पकडून अर्जुन कसा इन्स्पेक्टरच्या ताब्यात देतो आणि त्यानंतर एकच भयानक घटना घडत साक्षी ही आश्रमात आली होती याचा आता सगळ्यात मोठा पुरावा अर्जुनच्या कसा हाती लागतो. आणि असा अर्जुनच्या आता कोणता पुरावा हाती लागतो जेणेकरून साक्षी ही आश्रमात आली होती आणि त्या दिवशी विलासचा खून झाला त्या वेळेस साक्षी ही आश्रमातच होती हे सत्य आता पुराव्यासकट अर्जुन आता जेलमध्ये सिद्ध करण्या एवढा पुरावा आता अर्जुनला मिळून अर्जुन आता कोणते भयानक पाऊल टाकतो. आणि असा आता अर्जुनला कोणता भयानक पुरावा मिळतो की साक्षी त्या रात्री आश्रमातच होती आणि त्या रात्री विलासचा खून झाला. हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघूयात, तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यामध्ये आता दामिनी देशमुखने आता साक्षी शिकरेची ही जेलमधून आता तात्पुरती सुटका तर केलेली असते, पण विलासचा खून हा साक्षीने केला हे अजून सिद्ध झालेलं नसल्यामुळे आता अर्जुनला सुद्धा काही करता येत नसतं. आणि आता दामिनी ही नक्कीच साक्षी ही त्या खुनाच्या रात्री दुसरीकडे होती याची एकदम आता ती रिअल स्टोरी बनवेल आणि त्या स्टोरीमध्ये ती कुठलाही एक्सक्यूज ठेवणार नाही चैतन्य. तेव्हा आता आपल्याला पुढील सुनावणीच्या अगोदर विलासच्या खुनाचा स्ट्रॉंग असा पुरावा आणावा लागेल आणि तो मिळवावा लागणार आहे. आपल्याकडे आत्तापर्यंत जेवढे पुरावे आहेत ते पुरावे आत्तापर्यंत आपण साक्षीला अडकवू शकू आणि दामिनी देशमुखचं तोंड बंद करू शकू एवढे पुरेसे नाही आहेत. आणि मला वाटतंय की आपण जर आश्रमात गेलो तर नक्कीच आपल्याला काही ना काही क्ल्यू मिळण्याची शक्यता आहे हे आता अर्जुनने चैतन्याला सांगितलेले असते. आणि त्यासाठी आता चैतन्यने आता आश्रमात आता तपास करण्याची चौकशीसुद्धा कोर्टाकडून मिळवलेली असते. आणि आता आश्रमात जाण्याची तारीखसुद्धा कोर्टाने आता डिक्लेअर करून त्यांना सांगितलेली असते. आणि त्याप्रमाणे सगळी तयारी करून आता अर्जुन, सायली आणि मधुभाऊ हे चैतन्यसोबत आता आश्रमात जाणार असतात. स्टडी रूममध्ये अर्जुनने सायलीला आता सगळं काही व्यवस्थित समजावून सांगितलेलं असतं, पण आता अर्जुन आणि सायली पुरावे आणण्यासाठी आश्रमात जाणार असल्याचे आता चोरून प्रियाने ऐकलेले असते. आणि आता अर्जुन आणि सायली आश्रमात जाऊन साक्षीच्या विरोधात पुन्हा पुरावे शोधणार हे आता प्रियाच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. आणि त्यानंतर आता ते लक्षात येताच प्रिया विचार करते की मला वाटतंय की आपण महिपतला फोन करून हे सगळं महिपतच्या कानावर घालायला हवं. पण त्यानंतर आता प्रिया पुन्हा विचार करते की आत्ताच नको, कारण आत्ताच जर आपण हे सगळं महिपतच्या कानावर जर घातलं तर आपली जी ब्रेकिंग न्यूज आहे ती अर्धवटच राहील आणि त्यामुळे त्याचा आता आपल्याला क्रेडिट भेटणार नाही. तेव्हा आता आपल्याला जर पूर्ण क्रेडिट हवं असेल तर आपल्याला अर्जुनचा पाठलाग करून आश्रमात जावं लागेल. अर्जुन तिथे काय काय बघतो, अर्जुनच्या हाताला असा कोणता पुरावा मिळणार आणि काही पुरावा मिळतो की नाही, आणि अर्जुन आणि त्यानंतर कोणते पाऊल उचलणार या सगळ्या गोष्टी आपण माहीत करून घेऊ. आणि नंतर सगळा बॉम्ब आणि सगळा फटाका एकाच वेळेस मधुभाऊच्या समोर फोडून टाकू. त्यामुळे आपल्याला क्रेडिटही मिळेल आणि शाबासकी देखील मिळेल असा विचार आता प्रियाने केलेला असतो. आणि प्रिया आता अर्जुन सायलीच्या मागावर टपूनच बसलेली असते. अर्जुन कधी एकदा आश्रमात निघतो हे आता प्रियाला झालेलं असतं. इकडे आता ठरल्याप्रमाणे अर्जुन हा
आता इन्स्पेक्टरला घेऊन रात्री आश्रमात जाण्याची सगळी तयारी करून त्याच्या गाडीतून आश्रमात निघून जातो. इकडे आता प्रियासुद्धा त्यांचा पाठलाग करीत गुपचूप आता त्यांच्या पाठीमागे रस्त्यावरून आश्रमात आलेली असते. आश्रमात येताच इकडे आता इन्स्पेक्टरने 1-2 हवालदाराला आश्रमात इकडे तिकडे लक्ष ठेवण्यासाठी सांगितलेलं असतं. आणि त्यानंतर आता इन्स्पेक्टर, अर्जुन, मधुभाऊ, चैतन्य, सायली आता सगळेजण आतमध्ये आश्रमात गेलेले असतात. ठरल्याप्रमाणे आता इन्स्पेक्टरने आश्रम उघडून दिलेला असतो आणि अर्जुन आता सायलीसोबत आणि सगळ्यांसोबत काही आश्रमात पुरावे मिळतात का आणि काही क्ल्यू मिळतो का हे बघायला सुरुवात करतात. त्याच वेळेस आता इकडे पाठीमागून प्रिया ही आश्रमाच्या समोर आलेली असते. इकडे तिकडे बघत आता प्रियासुद्धा तिची कार बाजूला लावते. चोर पावलांनी आता दबके पाऊल टाकत पाठीमागच्या दरवाजाने आश्रम सगळा माहीत असल्यामुळे प्रिया ही आता आतमध्ये एंट्री करू लागते. इकडे आता ती दोन्हीही हवालदार इकडे तिकडे आता सगळीकडे कोणी आहे की नाही याचा कानोसा घेऊन आता पहारा देत असतात. इकडे आता अर्जुन आणि सायली सगळेजण आता ज्या ठिकाणी विलासचा खून झाला होता, ज्या ठिकाणी मधुभाऊच्या डोक्यात फ्लॉवर पॉट मारला होता, त्या ठिकाणी तो सगळा हॉल आता पिंजून पालथा घालतात. कुठे काही पुरावा मिळतो की नाही यासाठी पुन्हा आता एकदा पेट्या, कपाटं, लॉक सगळे काही उचकू अर्जुन आणि सायली बघत असतात. आणि त्याच वेळेस आता किचनमध्ये इकडे त्या हॉलच्या शेजारी ज्या वेळेस आता तिथे एक अडगळीचा मोठा लॅम्प असतो आणि त्या लॅम्पवर आता अर्जुनला बॅटरीचे प्रकाश टाकताच काहीतरी चमकतं. अर्जुनचं लक्ष आता तिकडे जाते आणि काहीतरी चमकत असल्याचे अर्जुनला बघताच अर्जुन आता तिथे जातो. तर आता त्या शेजारच्या त्या कोपऱ्यात अगदी वरच्या बाजूला आड बाजूला तिथे एक घड्याळ पडलेली असते. आणि लगेच आता अर्जुन ते घड्याळ बघतो तर ते डिजिटल एकदमच ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचे साक्षीचे घड्याळ तिथे पडलेले असते. अर्जुन आता ती घड्याळ उचकतो तर त्यामध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असलेले सगळे फंक्शन्स असतात. आणि ज्या वेळेस आता अर्जुन ते घड्याळ बघतो आणि त्या घड्याळामध्ये ब्ल्यूटूथ ऑप्शनमधून एक रेकॉर्डिंग आता सेव्ह झालेली असते. आणि ज्या वेळेस आता साक्षीने प्रियाला फोन केला होता त्याच वेळेस आता सिनेमाचे तिकिटे सगळ्यांना देऊन सगळ्यांना थिएटरमध्ये पाठवून प्रिया ही विलाससोबत जेव्हा आता आश्रमात आली होती त्यानंतर आता इकडे मात्र घाई गडबडीत आश्रमाचे डॉक्युमेंट्स आणण्यासाठी आता ज्या वेळेस प्रिया, साक्षी आणि विलास आतमध्ये गेलेले असतात त्याच वेळेस मात्र एक भयानक घटना घडलेली असते. ज्या वेळेस आता मधुभाऊ तिथे आलेले असतात आणि मधुभाऊंनी त्यांना तिथे आश्रमाचे सगळे कागदपत्र आता इकडे उचकून बघत असल्याचे बघितलेले असते. त्याच वेळेस मात्र आता साक्षी आणि विलास मधुभाऊच्या समोर येतो. त्यावेळेस आता साक्षीने गन रोखून धरलेली असते. त्याच वेळेस त्या झालेल्या झटापटीत साक्षीच्या त्या घड्याळाचे आता रेकॉर्डिंग ऑन झालेले असते आणि त्यावेळेस तिथे काय काय घडलं, कसा आरडाओरडा आला याचा सगळा आवाज त्या रेकॉर्डिंगमध्ये आता कैद झालेला असतो. आणि ते घड्याळ आता अर्जुनला सापडलेलं असतं. अर्जुन ताबडतोब ते घड्याळ उचलतो आणि ते घड्याळ आता खूप दिवसाचं बंद असतं आणि त्यावरती जाळे जळमटंसुद्धा असतात. आणि त्यानंतर आता ते डिजिटल घड्याळ आता अर्जुन बघतो आणि आता इन्स्पेक्टर समोर ते घड्याळ त्यांना सापडलेले असते. अर्जुन म्हणतो की याच्यातून आपल्याला काहीतरी पुरावा मिळू शकतो चैतन्य, कारण हे घड्याळ नुसतं साधं घड्याळ नसून ब्रँडेड घड्याळ आहे. कदाचित हे घड्याळ साक्षी शिकरेचं सुद्धा असू शकतं आणि आता त्या महागड्या ब्युटिकमधून साक्षीने कदाचित हे ब्रँडेड घड्याळ खरेदीसुद्धा केलं असू शकतं. आणि याचा आपल्याला आता मोठा क्ल्यू भेटून पुरावासुद्धा आपल्याला यामध्ये मिळण्याची शक्यता आहे. कारण हे घड्याळ तुटून पडलं त्या अर्थी विलासच्या खुनाच्या झटापटीतसुद्धा हे तुटून पडलेलं असावं असा अंदाज आता अर्जुनने आता पक्का केलेला असतो. चैतन्य म्हणतो अर्जुन तुझं बरोबर आहे. आणि त्याच वेळेस आता प्रिया ही तिथे चोरून आतमधील दरवाजाने तिथे येते आणि अर्जुन आणि सायली यांच्याकडे प्रिया जात असताना ताबडतोब
प्रियाचा आता शेजारीच असलेल्या एका पॉटला धक्का लागतो आणि आता ते लाकूड असलेली पॉटवरची फळी ताडकन खाली पडते आणि तिचा आवाज होतो. आणि त्या क्षणी आता मोठा आवाज झाल्यामुळे अर्जुन आणि सायली पुन्हा तिकडे बघतात, तर आता तिथे कोणीतरी असल्याचे अर्जुन आणि सायलीला लक्षात आलेलं असतं. आणि त्याचबरोबर आता ताबडतोब प्रिया तिथून पळ काढते. पण आता मात्र अर्जुनने प्रियाला बघितलेलं असतं आणि ताबडतोब इन्स्पेक्टर देखील अलर्ट झालेले असतात आणि ताबडतोब अर्जुन म्हणतो की पकडा तिला इन्स्पेक्टर साहेब. आणि लगेच इन्स्पेक्टर आणि ते दोन्ही हवालदार प्रियाला पकडतात आणि प्रियाला पकडल्यानंतर प्रिया ही आश्रमात आली, आपला पाठलाग करत आली हे सत्य आता अर्जुन समोर येऊन आता अर्जुनला प्रियाचा राग आलेला असतो. आणि त्यानंतर आता प्रियाला बघून अर्जुन सायली हे प्रियासमोर येतात आणि अर्जुन प्रियाला म्हणतो की प्रिया, तू किती जरी हुशारी करत असली ना तरीसुद्धा आज तुझा खोटारडा चेहरा समोर आलाच. अगं घरीसुद्धा आमच्या बेडरूममध्ये चोरून शिरलीस, आमच्या दरवाजाला कान लावले, आमच्या काही गोष्टी ऐकण्याचा प्रयत्न केला, आम्ही काय करतो यावरती बारीक लक्ष ठेवले आणि आज आमचा पाठलाग करत करत तू आश्रमात देखील आलीस. वा, पण आता तुझं भांडं फुटलंय. इन्स्पेक्टर साहेब अनलिगली ही आश्रमात आली. आश्रमात येण्यासाठी हिच्याकडे कोणतीही परवानगी हिने घेतलेली नाही. केवळ आपला पाठलागासाठी आणि आपण काय करतो, आपल्याला काय मिळतं हे बघण्यासाठी ही प्रिया इथे आश्रमात आली आहे आणि हे कायद्याच्या विरोधात आहे. साक्षी शिकरे आणि विलासच्या खुनामध्ये आता जे काही झालं याची ही प्रिया साक्षीदार असताना ही आश्रमात कशी येऊ शकते. आणि त्यामुळे लगेच आता इन्स्पेक्टरने प्रियाला आता अटक करण्याचे आदेश दिलेले असतात आणि प्रियाला आता जेलचा रस्ता बघायला मिळालेला असतो. ताबडतोब आता हवालदार हे प्रियाला बेड्या घालून तेथून निघून गेलेले असतात आणि प्रियाला आता जेलमध्ये टाकून प्रियावरती अजून एक इन्सिडंट आता ॲड होणार असतो. आणि प्रियाने आता आश्रमात जाऊन अर्जुन आणि सायलीच्यामध्ये इंटरफेअर करण्याचा प्रयत्न केला. यासाठी सगळ्यात मोठा गैरफायदा प्रियाने घेतल्यामुळे विलासच्या खुनामध्ये साक्षीदार असलेली प्रियासुद्धा यामध्ये काही सहभागी आहे की काय अशी शंका आता अर्जुनला वाटलेली असते. आणि अर्जुनकडे आता दोन महत्त्वाचे पुरावे आलेले असतात. विलासच्या खुनामध्ये प्रिया आपला पाठलाग करून आश्रमात आली, याचा अर्थ विलासच्या खुनामध्ये हिचासुद्धा काहीतरी हात असला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अर्जुनच्या हातात आलेली असते ते साक्षीचे घड्याळ. आणि आता अर्जुन ते घड्याळ आता घेऊन येताच त्यामध्ये आता ते घड्याळ चार्ज करताच त्यामध्ये ती रेकॉर्डिंग आता अर्जुन समोर आलेली असते आणि त्या रेकॉर्डिंगमध्ये क्लिअर कट बंदुकीचा आवाज आणि साक्षीचे बोलणे, विलास मैपतची झटापट आणि आता त्यावेळी जे जे काही बोलणे झाले ते सगळं रेकॉर्डिंग थ्रू अर्जुनच्या समोर आलेलं असतं. आणि त्यामुळे त्यामध्ये तो साक्षीचा आवाज असून विलासचा खून कसा घडला आणि त्यावेळेस काय काय झालं हे सगळे सत्य आता त्या रेकॉर्डिंगमधून अर्जुनला ऐकावयास मिळालेलं असतं आणि अर्जुनला सगळ्यात मोठा पुरावा आलेला असतो. आणि त्यानंतर आता अर्जुन हे घड्याळ साक्षीचेच आहे हे आता आपली खात्री झाली, पण याचासुद्धा आपल्याकडे काहीतरी पुरावा हवा आहे. आणि त्यानंतर आता अर्जुन घरी येतो. ताबडतोब आता अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली, हे डिजिटल क्लॉक तर आपल्याला सापडलं, पण आता आपल्याला पुन्हा एकदा त्या ब्युटिकमध्ये जावं लागणार आहे आणि साक्षी शिकरेच्या नावावरती ते बिल बघावं लागणार आहे की त्यामध्ये हे घड्याळ साक्षी शिकरेने त्याच ब्युटिकमधून खरेदी केलं आहे म्हणून. आणि त्यासाठी आता सायलीसुद्धा पुन्हा ब्युटिकमध्ये पहिल्यासारखी जायला तयार झालेली असते. आणि त्यानंतर आता इकडे मात्र अर्जुनला सगळ्यात मोठा पुरावा मिळालेला असतो. तर आता पुन्हा रात्रीच्या अंधारात चोर पावलांनी ब्युटिकमध्ये जाऊन आता अर्जुन जेव्हा सायलीसोबत ते रजिस्टर बघतो त्याच वेळेस आता 8 नंबर असलेले कस्टमर ID आता साक्षी शिकरेने त्या रजिस्टरमध्ये त्या बिलामध्ये ते महागडे घड्याळ खरेदी केले होते हे सत्य अर्जुन आणि सायलीसमोर आलेले असते. त्या बिलाचा पार्ट नंबर, त्याची सगळी डिटेल्सचा आता अर्जुनने फोटो काढलेला असतो
असतो. सगळ्यात मोठा पुरावा आता अर्जुन समोर आलेला असतो आणि तो म्हणजे साक्षी ही विलासच्या खुनाच्या वेळेस विलास समोरच होती आणि साक्षीचे ते सगळे बोलणे आता त्या रेकॉर्डिंगमध्ये आलेले असते आणि आता ते घड्याळ दुसरे तिसरे कोणाचे नसून साक्षीचे असल्याचे सत्यही आता अर्जुन समोर येऊन आता अर्जुनने त्याच वेळेस अर्धी लढाई आणि अर्धी केस जिंकलेली असते आणि ताबडतोब आता अर्जुन हा घरी येताच आता ते सगळे पुरावे बघून अर्जुन आणि सायली चैतन्य सगळेजण खुश झालेले असतात. तर अर्जुन म्हणतो की आता जगातील टॉप असलेली वकील दामिनी देशमुख हिचा माझ्या हातून होणार आहे तो पराभव आणि होणार आहे ती सत्याची जीत आणि सत्याचा विजय आणि असे म्हणत आता सगळेजण खूप खुश झालेले असतात. आणि त्याच वेळेस अर्जुनने आता कोर्टात तिसरी सुनावणी मागून घेतलेली असते आणि सगळ्यात मोठ्या पुराव्याच्या ताकदीने अर्जुन आता जगातील सगळ्यात टॉपवर असलेली वकील दामिनी देशमुखच्या समोर लढायला तयार झालेला असतो आणि तोही अफाट पुराव्याच्या ताकदीने. आणि आता जेलमध्ये आता अर्जुन हा दामिनी देशमुखला कसा धडा शिकून धूळ चारतो सगळ्यात मोठ्या पुराव्याच्या ताकदीने. विलासचा खून दुसरा तिसरा कोणी नसून साक्षीने केल्याचे सत्य अर्जुन आता भरल्या कोर्टामध्ये कसा जज समोर आणतो. ते घड्याळ साक्षीचे ते रेकॉर्डिंग मधील आवाज साक्षीचा आणि त्याचबरोबर जी साक्षीदार विलासच्या खुनामध्ये होती ती साक्षीदार आपल्यावरती कशी पाळत ठेवून आपल्या मागावरती कशी आली आणि आपण तिला कसं रंगे हात पकडलं हे सगळे एव्हिडन्स आणि सगळे पुरावे घेऊन अर्जुन आता मैदानात दामिनी देशमुखच्या विरुद्ध उभा राहत उतरलेला असतो. आणि आता सत्याच्या या लढाईत पुराव्याच्या खऱ्या ताकदीने अर्जुन दामिनी देशमुखला पराभूत करून साक्षीनेच विलासचा खून केला हे सत्य कसे आता भर कोर्टातून समोर आणतो आणि कसा सत्याचा विजय करून दाखवतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.